ते नरकातला स्वर्ग पुस्तकात संजय राऊतांनी गौप्यस्फोट केलेला आहे। बाळासाहेबांच्या उपकारांची किती जाण ठेवली, बाळासाहेबांनी शहांवर उपकार केल्याचा दावा यात करण्यात आलाय। नरकातला स्वर्ग पुस्तकात संजय राऊत यांनी हा गौप्यस्फोट केलेला आहे। नरकातला स्वर्ग असं पुस्तकाचं नाव आहे आणि याच पुस्तकात बाळासाहेबांच्या उपकारांची किती जाण ठेवली असा सवाल उपस्थित करत मोठा गौप्यस्फोट संजय राऊतांनी केलाय। आताची ही सगळ्यात मोठी बातमी, बाळासाहेबांच्या उपकारांची किती जाण ठेवली असा सवाल उपस्थित केलेला आहे पुस्तकातून आणि या पुस्तकाचं नाव आहे नरकातला स्वर्ग। बाळासाहेबांनी अमित शहांवर उपकार केल्याचा दावा या पुस्तकात संजय राऊत यांनी केलेला आहे। नरकातला स्वर्ग हे पुस्तक संजय राऊतांचं आणि त्यात अनेक गौप्यस्फोट करण्यात आलेले आहेत। मात्र त्यातला सर्वांचं लक्ष वेधून घेणारा गौप्यस्फोट तो म्हणजे बाळासाहेबांच्या उपकारांची किती जाण ठेवली असं म्हणत बाळासाहेबांनी शहांवर उपकार केले होते असा दावा या पुस्तकाच्या माध्यमातून संजय राऊत यांनी केलेला आहे। संजय राऊत नेहमीच आपल्या विविध विधानांनी चर्चेत असतात, वाद ओढवून घेत असतात। केवळ आपल्याच पक्षातल्या नेत्यांचे वाद इतर पक्षातल्या नेत्यांकडून वाद ओढवून घेतात असं नाही, तर त्यांच्या पक्षातल्याही काही नेत्यांकडून ते वाद ओढवून घेत असतात। थेट जाऊया त्यांचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडे। गणेश, मोठा गौप्यस्फोट या पुस्तकामध्ये संजय राऊतांनी केलाय। नक्कीच ज्या पद्धतीने संजय राऊतांनी खरं तर जेलमध्ये गेल्यानंतर बाहेर आल्यानंतर खरं तर हे पुस्तक लिहायला सुरुवात केली होती आणि याच पुस्तकामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत त्या आता गौप्यस्फोट पाहायला मिळतात। कारण की ज्या पद्धतीने अमित शहा अडचणीत आले होते त्यावेळेस देखील बाळासाहेबांनी त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले होते, अशा पद्धतीचा देखील घटस्फोट या पुस्तकामध्ये करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर जेलमधला काही प्रवास होता, कशा पद्धतीने फसवलं गेलं या सगळ्या पार्श्वभूमीवर देखील त्या पुस्तकामध्ये उल्लेख केलेला आहे। त्याचबरोबर दंगलीच्या संदर्भात मधला देखील उल्लेख या पुस्तकांमध्ये केलेला पाहायला मिळतो। त्यामुळे संजय राऊतांच्या या पुस्तकामुळे अनेक घटस्फोट ज्या प्रकारे झालेले आहेत राजकारणातले त्याचा उल्लेख या पुस्तकामध्ये पाहायला मिळणार आहे। अगदी बरोबर, अनेक गौप्यस्फोट या पुस्तकातून आपल्याला पाहायला मिळतीलच, मात्र दंगलींचा उल्लेख सुद्धा या पुस्तकात असल्याचं तुम्ही म्हणताय गणेश। त्यामुळे स्वाभाविक आहे आता या गौप्यस्फोटावरून भाजपचे नेते सडकून टीका करताना दिसतील संजय राऊतांवर। नक्कीच ज्या पद्धतीने खरं तर ही सर्व टीका या पुस्तकामध्ये केलेली आहेत आणि याच पुस्तकातील जे काही वक्तव्य आहेत आणि याच वक्तव्याला खरं तर आता भाजप नेमकं कशा पद्धतीने उत्तर देतं हे देखील आगामी काळामध्ये पाहावं लागणार आहे। अगदी बरोबर, आणखी कुठले मुद्दे भाजपच्या नेत्यांसंदर्भातले या पुस्तकात आहेत, काय अपडेट्स याबाबतचे? नक्कीच मोदींच्या संदर्भात आहे, त्याचबरोबर अमित शहा यांच्या सगळ्या संदर्भामध्ये या पुस्तकामध्ये उल्लेख केलेला आहे। त्यामुळे वेगवेगळे असे त्यांनी पहिल्यापासून म्हणजे राजकारणात जेव्हापासून सुरुवात केलेली तेव्हापासूनचे वेगवेगळे दावे खरं तर या पुस्तकांमध्ये करण्यात आलेले आहेत। त्यामुळे ह्या वेगवेगळ्या दाव्यांना आता कशा पद्धतीने भाजप उत्तर देणार हे देखील तेवढंच महत्वाचं आहे। कारण की ज्या पद्धतीने शिवसेना आणि भाजप हे खरं तर पहिल्यापासून महायुतीमध्ये सोबत असणारा पक्ष होता, मात्र कालांतराने यामध्ये जागा वाटपांवरून तो तेढ निर्माण झाला आणि त्यानंतर ही खरं तर युती तुटली गेली आणि या युतीनंतरून भाजप आणि शिवसेना यामध्ये दुजाभाव झाला आणि त्यानंतर शिवसेनेमध्ये देखील अंतर्गत फूट पडली आणि ते पुन्हा एकदा भाजपमध्ये आले। मात्र उद्धव ठाकरे जे खरं तर शिवसेना पक्ष प्रमुख म्हणून पहिले होते, मात्र त्यांना देखील मध्यंतरीच्या काळामध्ये आहे ते दुसरं चिन्ह व निवडणूक लढवावी लागली आपल्या स्वतःच्या पक्षा संदर्भातली। त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख या पुस्तकांमध्ये आहे आणि त्याचमुळे आता या सगळ्या गोष्टींना आता भाजप नेमकं काय उत्तर देतं हे देखील पाहणं गरजेचं आहे। ठीक, धन्यवाद गणेश या संपूर्ण माहितीसाठी। तर जसं रोज पत्रकार परिषदेदरम्यान संजय राऊत वेगवेगळी विधानं करतात आणि वाद ओढवून घेतात, तसंच आता या पुस्तकात सुद्धा त्यांनी जे जे गौप्यस्फोट केले, जी विधानं केलीत त्यावरून ते वाद ओढवून घेणार हे स्पष्ट दिसतंय। कारण गुजरात दंगलींच्या काळामध्ये अमित शहांना बाळासाहेबांनी वाचवलं होतं, उपकार त्यांच्यावर केले होते असा दावा संजय राऊतांनी या पुस्तकामध्ये केला। पुस्तकाचं नाव आहे नरकातला स्वर्ग। सप्टेंबर 2024 या काळात संजय राऊत हे तुरुंगात होते आणि त्यानंतर त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे।